सर्व स्कॉलरशिप परीक्षांमध्ये विचारला जाणारा घटक म्हणजे दशांश अपूर्णांक, ह्यावर आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारखे प्रश्न असतात. बरेच विद्यार्थी यामध्ये गोंधळून जातात. बघा, बेरीज करत असताना मांडणी कशी करायची बघा. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग ती आपली कितीही इकडं घर असू देत किंवा इकडं घर असू देत, तिथं आपण शून्य वाढवायच्या. इथं मी आता काय केलं बघा, 47.56 अधिक 2.578 म्हणजे 578. आता इथं 8च्या वरती जागा रिकामी, इथं मी शून्य वाढवू शकतो किंवा नाही घेतलं तरी पण चालेल. आता बघा, इथं 0 आणि 8 8, 6 आणि 7 13, 3 हाताला 1, 5 आणि 5 10 आणि 11 हाताला 1, 7 8 9 10 0 हाताला 1, 5 जिथं दशांश चिन्ह आहे तिथंच आपण दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे माझं उत्तर आलं 50.138. आता इकडे बघा, 58.7 वजा 22.34. आता इथं मात्र 58 पेक्षा ही संख्या लहानच असते, पण पुढची संख्या कितीही मोठी किंवा लहान असते. मग हे करत असताना आपण काही अदलाबदल करायची नाही, जशी आहे तशीच घ्यायची. जिथं संख्या म्हणजे जिथंपर्यंत आहे तिथं पण मांडणी करायची आणि जी घरं रिकामी राहतात तिथं शून्य वाढवायचा. आता इथं मी 4च्या वर शून्य वाढवलेलं आहे, कारण दशांशाच्या पुढची संख्या ही 1 पेक्षा लहानच असते. त्यामुळे आपण मांडणी करताना काही बदल करायचा नाही. आता इथं बघा, 58.70 किंवा 70 असं तुम्ही काही वाचू शकता. वजा 22.34. आता 0 4 म्हणजे 10 मधून किती गेले, 4 गेले, राहिले किती 6. 6 मधून 3 गेले, राहिले 3. आता 8 मधून 2 गेले, राहिले 6. 5 मधून 2 गेले, राहिले 3. म्हणजे 36.36 हे माझं उत्तर आलं.